मार्केटमध्ये मिळणाऱ्या गोष्टी किती प्युअर आहेत हे आपण सांगूच शकत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मला घरी बनवता येतील त्या मी घरी बनवत असते. त्या प्रिझर्व करून ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असते. आता इथेच बघा ना, सुंठ पावडर बाजारात इझिली अवेलेबल आहे, पण ते किती शुद्ध आहे हे आपण सांगूच शकत नाही. मार्केटमध्ये जेव्हाही आलं स्वस्त असतं त्यावेळी मी असं आणून ठेवते. ते जॉईंट्समधून तोडून पाण्यामध्ये भिजत ठेवते 15 मिनिटांसाठी. त्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून एका कापडावर सुकत ठेवते. तेवढं झाल्यानंतर एकतर तुम्ही ते किसून घेऊ शकता, कापून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे वेफर्सच्या किसणीने स्लाईस करून घेऊ शकता. त्यानंतर 2 ते 3 दिवस ते असं सन ड्राय करायचं. हो, पण आलं शक्यतो कापडावर सुकवू नका, असं ताटातच सुकवा. कापडावर सुकवल्यामुळे आल्याचा बराचसा रस कापड शोषून घेतं, त्यामुळे त्याची चव थोडीफार कमी होते. कडकडीत उन्हात 2 ते 3 दिवस सुकवल्यावर तुम्ही अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवून ते प्रिझर्व करू शकता. अगदी वर्षभर सुद्धा खराब होणार नाही. तुम्हाला सुंठ पावडर हवी असल्यास ती अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात टाकून ग्राइंड करून घ्यायची व चाळणीने चाळून घ्यायची. याच्यापेक्षाही फाईन पावडर पाहिजे असल्यास ती वस्त्रगाळ करून घ्यायची. अशा प्रकारे सुंठ पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता. एका स्वच्छ काचेच्या हवाबंद बरणीत ठेवून तुम्ही वर्षभर वापरू शकता. वर्षभर त्याचा स्मेल जाणार नाही याची गॅरंटी आहे. ट्राय करून